शेतकरी मित्रांनो, सुधारित पीक विमा योजना शेतकऱ्याच्या कशी मुळावर आलेली आहे बघा। आता काही शेतकरी असे आहेत की त्याच्या तोंडाशी आलेला घास त्यांना मिळणार नाही, अशी यावर्षीची परिस्थिती झाली आहे। आणि ती कशामुळे झाली, का झाली, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय। त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही आपल्या वेणुगंगा शेती योजना या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल की ही जी काही सुधारित पीक विमा योजना आहे तर ही कशी शेतकऱ्याच्या मुळावर आली। 1 रुपया बंद केला म्हणून नाही, 2% भरायला शेतकरी तयार आहेत, त्याच्यात दुमत नाही, शेतकरी भरतेत। पण जे शेतकऱ्यांचं खरं नुकसान होतंय त्यासाठी मेहनत घेतलेली आहे, तोंडाशी आलेला घास आहे आणि तोच शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावल्या जातो। हे या योजनेच्या माध्यमातून जे काही बदल झालेत का त्याच्यामुळे घडतंय। आता एकच मुद्दा आपण बघणार आहोत, असे टप्प्याटप्प्याने तर सगळेच बघायचे की हे कसं मुळावर आली। मात्र आजच्या याच्यात मुद्दाम जो काही तोंडाशी आलेला घास कसा काढला जातो का तेव्हा आपल्याला बघायचा आहे। त्याच्यातला तो महत्वाचा मुद्दा आहे बघा, काढणी पश्चात नुकसान भरपाई। आणि या काढणी पश्चात नुकसान भरपाई मध्ये जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आलेला घास त्याच्या तोंडात जात नाही, तो वापस जातो कसा, एक लक्षात घ्या। काढणी पश्चात नुकसान भरपाई, आता काढणी पश्चात नुकसान म्हणजे काय तर एक लक्षात घ्या। एकच उदाहरण पाहू आपण, समजा सोयाबीन आहे किंवा आता कापूस आहे। आता सोयाबीन समजा त्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये काढलेले, सोयाबीन काय असं पीक नाही की काढलं आणि लगेच आणलं घरी लगेच विकता येतंय, असं होत नाही। सोयाबीनची काढल्याच्या नंतर ते वावरात पसरून ठेवावं लागतंय, वाळू द्यावं लागतंय, वाळल्याच्या नंतर त्याला गोळा करून गंजी मारावं लागते, कारण ते चांगलं वाळल्याशिवाय काढताच येत नाही। म्हणून शेतकरी काय करते, सोयाबीन काढते, आपल्या वावरात असं पसरून ठेवलेलं असते, नंतर त्याची गंजी मारतात। आणि आता नुकसान कसं होतं एक लक्षात घ्या, याच काळात जर अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये जर ते सोयाबीन भिजलं तर त्याला जागेवरच कोंब फुटतेत का नाही, असं कोणाकोणाचं झालेलं असेल आणि त्या तालुक्याचं जिल्ह्याचं तुमच्या गावाचं नाव सुद्धा कमेंट करा, म्हणजे इतरही शेतकरी सुद्धा कमेंट वाचतात आणि त्याच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि शासनाच्याही लक्षात आले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या तर मुद्दाम आले पाहिजे, कारण जे काही ट्रिगर हटवलेत त्याच्या माध्यमातून हे शेतकऱ्याचं नुकसान होतंय। तर हे पसरल्याच्या नंतर भिजलं, त्याला कोंब फुटले। आता तुम्ही म्हणता आपल्याला याच्यात जर नुकसान झालं तर आपल्याला भरपाई मिळायलाच पाहिजे पीक विम्याच्या माध्यमातून, पण ती कशी मिळणार नाही, कारण ज्या वेळेस तुमचं सोयाबीन काढणीला आलेलं आहे त्याच वेळेस तुमच्या मंडळामध्ये उंबरठा उत्पादन काढल्या जाते। म्हणजे उंबरठा उत्पादन काढून गेलं ते तिकडे अहवाल गेलेला आहे, समजा तिथून शेतकऱ्याचं उंबरठा उत्पादन ते पीक विमा कंपनीचे कर्मचारी असतील, कृषी कार्यालयाचे कर्मचारी असतील, त्यांनी उंबरठा उत्पादन काढून नेलेले आणि त्यावेळेस तुमची असती पसर पाडलेली किंवा गंजी मारलेली आणि तिथं अतिवृष्टी झाली, वारं वावदान सुटलं, तुमच्या गोंदीवर पन्नी जरी झाकलेली, मेन कापड थप्पड काही झाकलेलं असेल ते उडून गेलं, तुमचं भिजलं आणि तिथंच कोमावलं तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल का? मिळणार नाही। काऊन? त्याला कोंब फुटलेत कवा, जेव्हा तुमच्या मंडळातलं उंबरठा उत्पादन निघून गेलेले आणि तुमचं याच्यातून काहीच भेटलं नाही, तर एक लक्षात घ्या, हे उंबरठा उत्पादन गेल्यामुळं त्यावेळेस जो अहवाल सादर होईल त्यावेळेस यानुसार होणारे तुमचं हे जे नंतर नुकसान झालंय का तर त्याची काहीच भरपाई मिळणार नाही। म्हणजे एक लक्षात घ्या, तोंडचा घास कसा जाणार आहे, काढायला आलेले फक्त काढायचं राहिलं होतं, भिजलं कोमावलं गेलं वाया। त्याच्यानंतर जो पीक विमा आहे तो पीक विमा केव्हा मिळेल, या उंबरठा उत्पादनात घट आली तर, आणि जितके टक्के आली तितके मिळेल। म्हणजे तुमचं इकडे 100% नुकसान झालंय आणि इकडून मिळेल तर काय 10-20% जी घट आलेली त्याप्रमाणे पीक विमा मिळू शकतो। म्हणजे तोंडाशी आलेला घास गेला का नाही, त्यामुळे हे काढणी पश्चात नुकसान भरपाई जो ट्रिगर आहे तो या पीक विम्याच्या योजनेत असणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे ही जी काही सुधारित पीक विमा योजना आहे ही शेतकऱ्याच्या मुळावरच आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लय मोठं असं
नुकसान होते त्याची ती भरपाई या माध्यमातून मिळत नाही, म्हणून हा ट्रिगर असणं गरजेचं आहे। आता असं कोणाकोणाचं नुकसान झालेले कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला हा ट्रिगर या पीक विमा योजनेमध्ये समावेश असावा का नाही याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि आपली माहिती तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करा। जय जवान जय किसान।